श्रीकृष्ण गोविंद श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद. श्रीमद भागवत कथामृत भाग 29. अध्याय 80. श्रीकृष्ण द्वारा सुदामांचे स्वागत. परीक्षितांनी सुदामाबद्दल विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना शुकदेव म्हणाले, राजन, सुदामा नावाचे एक सच्शील, आचार संपन्न, शांतचित्त, जितेंद्रिय ब्राह्मण श्रीकृष्णांचे मित्र होते. ते गृहस्थाश्रमी असून सुद्धा त्यांच्यात कोणत्याही प्रकारची संग्रह करण्याची वृत्ती नव्हती. एके दिवशी सुदामांची पत्नी अत्यंत गरिबीमुळे त्रस्त होऊन अति नम्र भावाने त्यांना म्हणाली, भगवन, प्रत्यक्ष लक्ष्मीपती भगवंत आपले मित्र असताना आपण किती त्रास भोगतो आहोत. भगवान श्रीकृष्ण भक्तवत्सल, कल्पतरू, शरणागत वत्सल आणि ब्राह्मणांचे परम भक्त आहेत. आपण एकदा त्यांचे दर्शन घेऊन यावे. ते सध्या द्वारका नगरीत वास्तव्य करीत आहेत ना. अशा प्रकारे ज्यावेळी सुदामांच्या पत्नीने विनंती केली त्यावेळी ते भगवंताचे दर्शनास निघाले. त्यांनी भगवंतांना भेट देण्यासाठी 4 मुठी पोहे एका कपड्यात बांधून घेतले. ते 4 मुठी पोहे सुद्धा सुदामांची पत्नी सुशीलेने 4 घरी मागून आणले होते. सुदामा द्वारकापुरी जाण्यास निघाले. चालता चालता सायंकाळ झाली. अंधार पडू लागला. त्यावेळी ते एका वडाच्या झाडाखाली असलेल्या पारावर विश्रांतीसाठी विसावले. थकल्यामुळे ते त्वरित निद्रिस्त झाले. सकाळ होताच जागे झाले. ते पक्ष्यांच्या किलबिल आवाजाने उठून पाहतात ते जेथे झोपले होते ते वडाचे झाड, त्याचा पार काहीच नव्हता. त्यांना आश्चर्य वाटले. त्यांनी त्या मार्गावरून जात असलेल्या वाटसरूस विचारले, भाऊ, हे कोणते गाव आहे, सांगशील का? तो वाटसरू म्हणाला, तुम्ही द्वारकेच्या वेशीजवळ आला आहात, ती पहा द्वारका नगरी. असे म्हणत त्याने हात दाखवून द्वारका नगरी दाखविली. सुदामांनी चालत चालत द्वारका नगरीत प्रवेश केला. त्यांना एका गोष्टीचे सारखे आश्चर्य वाटत होते की आपण इतक्या लवकर द्वारकेत कसे येऊन पोचलो. ही तर सर्व भगवंताचीच लीला असे म्हणून त्यांनी श्रीकृष्णांच्या महालाजवळ उभ्या असलेल्या द्वारपालास निरोप सांगितला. श्रीकृष्ण महाराजांना जाऊन सांग की त्यांचा बालपणचा मित्र सुदामा आला आहे. द्वारपालाचा तो निरोप ऐकताच प्रभू तत्काळ आपल्या सिंहासनावरून उठले आणि धावतच मुख्य द्वाराकडे गेले. सुदामांना पाहताच त्यांना प्रेमभराने आलिंगनच त्यांनी दिले. समस्त सेवक हे दृश्य आश्चर्याने आ वासून पाहत होते. भगवंतांनी सुदामास मोठ्या प्रेमभावाने हातात धरून प्रासादात आणले आणि आपल्या सिंहासनावर बसविले. त्यांचे चरण धुतले आणि ते जल शिरावर धारण केले. नंतर सुदामांना स्नान आदी करून नवीन वस्त्र परिधान करावयास दिले. त्यानंतर आपल्या मित्रास स्वतःबरोबर भोजनासाठी बसवून घेतले. पंचपक्वान्नाचा उत्तम स्वयंपाक होता, परंतु सुदामांच्या गळ्यातून घास उतरत नव्हता. भगवंतांनी जाणले की सुदामाची पत्नी आणि मुले उपाशी असताना त्यांना कशी बरे पक्वाने गोड लागतील. भोजनोत्तर दोघांनी थोडी वेळ विश्रांती घेतली. नंतर श्रीकृष्णांनी बालपणीच्या सांदीपनी ऋषींच्या आश्रमातील आठवणी सांगितल्या. श्रीकृष्णांनी ठरविले की या आपल्या भक्ताने खूप हाल अपेष्टा भोगल्या आहेत. आता ह्याला संपत्ती, ऐश्वर प्रदान करावे. भगवंतांनी विचारले, अरे सुदामा, वहिनींनी माझ्यासाठी काहीतरी दिलं असेल ते काढ पाहू. सुदामांना ती पोह्याची पुरचुंडी काढायची लाज वाटत होती. ती त्यांनी मांडीखाली दाबून ठेवली होती. श्रीकृष्णांनी ती स्वतःच आपल्या हाताने ओढून घेतली आणि गाठ सोडून त्यातील पोहे खाण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, अरे सुदामा, किती रे मधुर हे पोहे, असे मी कित्येक वर्षात खाल्लेच नाहीत बघ. भगवंतांनी 2 मुठी खाल्ल्या. नंतर रुक्मिणीने त्यांच्या हातातील ती पुरचुंडी ओढून घेतली आणि प्रसाद म्हणून स्वतः खाऊन सर्व राण्यांना खाण्यास दिले. भगवंतांनी त्या रात्रीच देवांचा शिल्पी विश्वकर्मा यास बोलावून घेतले आणि सांगितले की द्वारकेसमान एक सुदाम नगरीचे निर्माण कर. भगवंतांच्या आदेशानुसार विश्वकर्माने सुदाम नगरी निर्माण केली. सुदामाच्या घरी जाऊन त्याच्या पर्णकुटीच्या स्थानी एक भव्य राजमहाल उभा केला. गावातील सर्व लोकांना उत्तम घरे, प्रासाद बांधून दिले. सुदामा द्वारकेत भगवंतांच्या सानिध्यात बरेच दिवस राहिले. नंतर त्यांनी आपल्या घरी परत जाण्यासाठी भगवंतांची आज्ञा घेतली आणि निघाले.
आपल्या गावाजवळ येताच त्यांना आश्चर्याचा सुखद धक्काच बसला. त्यांच्या पर्णकुटीच्या स्थानी भगवंतांच्या राजप्रासादासारखाच महाल उभा होता. संपूर्ण गावच नवीन घरांनी प्रासादांनी भरले होते. लोकही उत्तम वस्त्रे आभूषणे परिधान करून लगबगीने जात येत होते. गावातील पूर्वीच्या मुखियाने सुदामास पाहताच तो त्यांना नतमस्तक झाला आणि मोठ्या नम्रभावाने त्यांचे स्वागत केले. त्याने मोठ्या थाटात घोड्यावर बसवून त्यांना गावात आणले. नंतर सुदामा आपल्या प्रासादात गेले. लक्ष्मीप्रमाणे सजलेल्या सुशीलेने पतीचे औक्षवण केले आणि सुदामांनी घरात प्रवेश केला. ते वैभव ऐश्वर अगदी श्रीकृष्णाच्याच वैभवा समान होते. दास दासी सेवेसाठी सज्ज होते. सुशीलेने पतिदेवास ते द्वारकेत गेल्यानंतर भगवंतांचे दूत आणि शिल्पी कसे आले होते आणि त्यांनी संपूर्ण नगरीत कशी बदलून टाकली हे सविस्तरपणे सांगितले. सुदामा आपल्या देवघरात गेले. त्यांनी भगवान श्रीकृष्णाच्या मूर्ती साष्टांग नमस्कार केला आणि म्हणाले, हे भगवंता, मी एवढे ऐश्वर्य कधीच मागितले नव्हते. त्या मूर्तीतून प्रत्यक्ष श्रीकृष्ण प्रकट झाले आणि सुदामास म्हणाले, अरे मित्रा, हे सारे वैभव मीच तुझ्या पत्नीसाठी दिले आहे. आतापर्यंत तिने अनेक हाल अपेष्टा सहन केल्या आहेत. आता तिला सौख्य भोगू दे. तुझ्या मनातील इच्छेनुसार तुझी आसक्ती या धन दौलत ऐश्वर्यात कधीच राहणार नाही. एवढे सांगून भगवंत अंतर्धान पावले. सुदामा आपल्या कुटुंबियासह सुदाम नगरीत सुख समाधानाने राहू लागले. येथे अध्याय 80 आणि 81 संपन्न झाले. अध्याय 82. भगवान श्रीकृष्ण बलराम यांच्याशी गोपींची भेट. भगवान श्रीकृष्ण आणि बलराम द्वारकेत असताना एकदा खग्रास ग्रहण आले. या ग्रहणाची पूर्वसूचना ज्योतिषांनी दिली होती. त्यानुसार लोक आपापल्या कल्याणाच्या उद्देशाने कुरुक्षेत्रात आले होते. या महान तीर्थ यात्रेच्या शुभ समयी भारतवर्षातील सर्व प्रांतातील जनता कुरुक्षेत्री जमली होती. यात अक्रूर, वसुदेव, उग्रसेन आदी वयोवृद्ध आणि गद, प्रद्युम्न, सांब आदी अन्य यदुवंशी सुद्धा होते. सर्वजण आपल्या पापांचा नाश करण्यासाठी आले होते. महाभाग्यवान यदुवंशियांनी कुरुक्षेत्रात एकाग्र चित्ताने स्नान केले आणि ग्रहणाच्या निमित्ताने ठराविक काळापर्यंत उपोषण केले. त्यांनी ब्राह्मणांना गोदान केले. ग्रहणाच्या मोक्षानंतर सर्व यदुवंशियांनी परशुरामांनी निर्माण केलेल्या कुंडात विधीपूर्वक स्नान केले. सत्पात्र ब्राह्मणांना सुंदर पक्वानांचे भोजन दिले. यानंतर भगवान श्रीकृष्णांच्या अनुमतीने सर्व यदुवंशियांनी भोजन केले. शुकदेव परीक्षिताला पुढे सांगू लागले, राजन, या कुरुक्षेत्री कुंती, वसुदेव आदी आपल्या भावा बहिणीसह त्यांच्या पुत्र, माता, पिता हे सर्वजण भगवान श्रीकृष्णांचे दर्शन प्राप्त करून आणि त्यांच्याशी प्रत्यक्ष वार्तालाप करून अत्यंत आनंदित झाले होते. ते सर्व आपली दुःखे विसरले. या ठिकाणी जेवढे नरपती आले होते त्या सर्वांचे वसुदेव आणि उग्रसेन यांनी उत्तम प्रकारे स्वागत केले. ज्यावेळी नंदबाबांना कळले की श्रीकृष्ण सर्व आप्तस्वजनासह कुरुक्षेत्री आले आहेत, त्यावेळी ते यशोदय माता आणि सर्व गोपगोपींसह श्रीकृष्ण दर्शनासाठी कुरुक्षेत्री आले. नंद आणि गोपांना पाहून यदुवंशियांना प्रेमाचे भरते आले. ते एकमेकास आलिंगन देऊन भेटू लागले. वसुदेवांनी अत्यंत प्रेमाने नंदांना आपल्या हृदयाशी घट्ट धरून ठेवले. यशोदा आणि देवकी ज्यावेळी भेटल्या त्यावेळी त्यांचा गळा एवढा दाटून आला होता की त्या दोघी कितीतरी वेळ काही बोलूच शकल्या नाहीत. थोड्या वेळाने देवकी यशोदेस म्हणाली, यशोदे, तू श्रीकृष्णाचे उत्तम प्रकारे संगोपन करून जे प्रेम वात्सल्य दिलेस त्याला या विश्वात अन्य तोड नाही. तू आणि नंदबाबा श्रीकृष्णाचे खरे माता पिता आहात. नंदबाबा समवेत आलेल्या गोपींनी ज्यावेळी श्रीकृष्णांचे दर्शन घेतले त्यावेळी त्यांच्या मनाची स्थिती कशी झाली असेल ते सांगण्यास शब्द तोकडे पडतात. त्या प्रेमामूर्ती गोपींनी भगवंतांच्या नेत्रातूनच त्यांच्या हृदयात प्रवेश केला. श्रीकृष्णांनी गोपींना अध्यात्म ज्ञानाचा उपदेश केला. त्या उपदेशाच्या वारंवार स्मरणाने गोपींचे जीवकोश लिंग शरीर नष्ट झाले. त्या भगवंताशी एकरूप झाल्या आणि भगवंतांनाच कायम स्वरूपात प्राप्त झाल्या. या क्षेत्री भगवंतांच्या 8 पट्टराण्यांची भेट पांडवांची कुलवधू द्रौपदीशी झाली. तिने 8ही राण्यांना विचारले, तुम्हा सर्वांची श्रीकृष्णाने कशा प्रकारे पाणी ग्रहण केले. प्रथम रुक्मिणीने आपल्या विवाहाबद्दलची कथा द्रौपदीस सांगितली.
नंतर अनुक्रमे सत्यभामा, जांबवती, कालिंदी, मित्रवंदा, सत्या, भद्रा आणि सर्वात शेवटी लक्ष्मणाने आपल्या विवाहाच्या रोमांचक घटना सांगितल्या. त्या ऐकून द्रौपदी अत्यंत हर्षभरीत झाली. बलरामांची माता रोहिणीने भौमासुराच्या बंदीगृहातील 16,100 राजकुमारींच्या मुक्ततेबद्दल सांगितले. या कन्या बऱ्याच काळपर्यंत बंदिवासात राहिल्यामुळे त्यांचा स्वीकार करण्यास त्यांचे माता पिता सुद्धा तयार नव्हते. अशा बिकट प्रसंगी श्रीकृष्णांनी 16,100 वेगवेगळी रूपे घेऊन त्यांचे पाणी ग्रहण केले होते आणि त्यांना एक अत्यंत सन्माननीय नवजीवन प्रदान केले होते. रोहिणी मातेचे हे वक्तव्य ऐकल्यावर द्रौपदीस अति धन्यता वाटली. येथे अध्याय 82 आणि 83 संपन्न झाला. वसुदेवाचा यज्ञ उत्सव. भगवान श्रीकृष्ण आणि बलराम कुरुक्षेत्री असल्याचे कळतात त्यांच्या दर्शनासाठी अनेक ऋषी मुनी आले. त्यामध्ये प्रामुख्याने महर्षी व्यास, देवर्षी नारद, च्यवन, देवल, आसित, विश्वामित्र, शतानंद, भारद्वाज, गौतम, भगवान परशुराम, वशिष्ठ, पुलस्त्य, कश्यप, अत्री आदी होते. या ऋषीवरांचे आगमन होताच श्रीकृष्ण, बलराम आणि अन्य राजे उठून उभे राहिले आणि त्यांनी सर्व ऋषी मुनींचे यथोचित स्वागत करून योग्य स्थान प्रदान केले. यानंतर श्रीकृष्ण, बलराम, युधिष्ठिर आदींनी सर्व ऋषींचे चरण धुवून ते चरणोदक शिरी धारण केले. या पाद्यपूजेनंतर श्रीकृष्ण म्हणाले, हे ऋषीगणांनो, आज आपल्या दर्शनाने आमचे जीवन धन्य झाले आहे. आज आम्हास जन्म घेण्याचे पूर्ण फळ प्राप्त झाले. आपले दर्शन, स्पर्श, कुशल प्रश्न, प्रणाम आदींची सुवर्ण संधी मिळाली. श्रीकृष्ण पुढे म्हणाले, संत पुरुषच खरोखरी तीर्थ आणि देवता असतात. संतांच्या केवळ दर्शनानेच मानवांचे जीवन कृतार्थ होते. अग्नी, सूर्य, चंद्रमा, तारे, पृथ्वी, जल, आकाश, वायू आणि मनाच्या अधिष्ठान देवतांची उपासना केली तरी पापांचे पूर्णपणे निष्कासन होत नाही. परंतु घडी दोन घडी ज्ञानी महापुरुषांची सेवा केली तर ती सारी पापे धुवून टाकते. हे महात्मा आणि सभासदांनो, जो पुरुष या नाशवंत शरीराचाच आत्मा मानतो आणि मी आणि माझे स्त्री, पुत्र आदींना आपले मानतो, तसेच मृत्तिका, दगड, काष्ठ आदींना इष्टदेव मानतो आणि केवळ जलाशयालाच तीर्थ मानतो, तो मनुष्य असून सुद्धा पशुप्रमाणे आहे. भगवंताचे हे वक्तव्य ऐकून ऋषी मुनी स्तब्ध झाले. ते म्हणाले, भगवन, आम्ही आपल्या मायेने मोहित होत आहोत. आपण स्वतः ईश्वर असून मनुष्यांप्रमाणे कर्म करून स्वतःला लपवून ठेवू पाहत आहात. या जगताची रचना, रक्षण आणि संहार करता, परंतु सर्व काही करून सुद्धा कर्माने लिप्त होत नाही. आपले वास्तविक स्वरूप आपल्या अत्यंत निकट असलेले यदुवंशी सुद्धा जाणू शकले नाहीत, कारण आपण आपले स्वरूपास जो सर्वांचा आत्मा, जगताचे अधिकरण आणि नियंता आहात, त्यास मायेच्या पडद्याने झाकून ठेवले आहे. ऋषी मुनींनी भगवंतांची स्तुती केल्यानंतर वसुदेवांनी सर्व ऋषी मुनींना अत्यंत नम्र भावाने नमस्कार केला आणि विनंती केली, हे ऋषीवरांनो, ज्या कर्मांच्या अनुष्ठानाने कर्मांची आणि कर्म वासनेचा अत्यंतिक नाश होतो त्याचा उपदेश कृपा करून आम्हास करावा. देवर्षी नारद म्हणाले, कर्माच्या द्वारा कर्मवासनांचा आणि कर्मफलांचा आत्यंतिक नाश करण्यासाठी सर्वात उत्तम उपाय हा आहे की यज्ञद्वारा समस्त यज्ञांचे अधिपती भगवान श्रीविष्णूंची श्रद्धापूर्वक आराधना करणे. त्रिकालदर्शी ज्ञानवंतांनी शास्त्र दृष्टीने चित्ताच्या शांतीचा मार्ग हाच सांगितला आहे. वसुदेवांनी ऋषीगणांचा हा उपदेश ऐकून त्यांच्या चरणांवर आपले मस्तक ठेवले आणि यज्ञासाठी ऋत्विजाच्या रूपात कार्य करण्याची विनंती केली. ती त्यांनी मान्य केली आणि वसुदेवद्वारा उत्तमातील उत्तम सामग्रीने युक्त असे यज्ञ करविले. याच वेळी वसुदेवांनी नंदबाबा, यशोदाराणी आणि गोपगणांचा मोठा सत्कार केला आणि म्हणाले, हे नंदबाबा, आपण जे आम्हावर उपकार केले आहेत त्याच्या ऋणातून कधीच मुक्त होता येणार नाही. नंद, यशोदा, वसुदेव कृष्णाबरोबर 3 महिने राहिले. नंतर नंदगावी रवाना झाले. वर्षाकाळ प्रारंभ होणार असल्याने यदुवंशीय सुद्धा द्वारकेस परतले. येथे अध्याय 84 संपन्न झाला. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम.